एका गावात एक धोबी होता. त्याच्याकडे दोन प्राणी होते, एक गाढव आणि एक कोंबडा. कोंबडा पहाटे उठून बाग देण्याच्या कामाचा आणि गाढव कपडे पाठीवर घेऊन नदीवर जायच्या कामाचा. पण त्या कोंबड्याला एक आदत होती, पहाटे बाग दिला की धोबी उठायचा. पण कधी कधी तो कोंबडा रातचं 12 वाजताही बाग द्यायचा. मग त्या धोब्याची झोप मोड व्हायची. मग एक दिवशी धोबी रातचं 12 वाजता त्याने बाग दिला की एक काटे घेतली आणि कोंबडा बदाडला चांगलाच. हे गाढवानं बघितलं. अरे बाप रे म्हणला, ओरडण्याची बी शिक्षा मिळती या, गब्बासा आपलं. पण दुसऱ्या दिवशी चोर आले. सगळे झोपले होते, गाढव जागा होता. चोर आले, मस्त त्याच्या घरातलं सामान सगळं काय असेल ते भरलं, निहलं. गाढव सगळा बघत होता. म्हणला जर वरडायला जाऊ तर त्या कोंबड्यावनी माझी धुलाई केली तर गप्प बसतो म्हणला. मग गाढव गप्प बसला. चोरांनी चोरी केली, गेले. सकाळच्याला धोबी उठतोय तर घरात काही सामानच दिसना, नेलं सगळं चोरांनी. मग गाढवाला म्हणला, अरे तू तर जागा असतोस कायमस्वरूपी, तुला वरडाय काय झालं होतं? तू वरडला असता असत तर मी नसतो का उठलो, चोराला नसतं का पळवून लावलं? तो म्हणला, तुम्ही कोंबड्याला मारलं रातचं वरडाला म्हणून, तसा मी पण बसलो. अरे पण कुठं वरडायचं आणि कुठं नाही वरडायचं हे तुला कसं कळालं नाही? जर चोर चोरी करीत असताना जर तू वरडाला असतास तर मी तुझा सत्कार केला असता. तसं कधी कुठं वरडायचं आणि कुठं नाही वरडायचं हे लक्षात यायला पाहिजे.